तुळसी हा
नुसता सोड जरा बाबा असा सोड हा सोड एक पहाट थे एका तीन हाते एक पहाट थे एका तीन हाते एक पहाट थे एका तीन हाते
देवा भया अट्टहासे महाराज देवा भया धन्या गुणे कारे नभा धन्या गुणे कारे नभा महाराज देवा अनेकाचे भया महाराज देवा भया
पाहतसा एकाची दहणे सावधान त्या गुन्हेगारे नवा मारा हाक देवा भय अट्टाहसे जव काळा ऐसे झाले नाही मरणाचे तव गाठोडे पदरे जिने तोचेवरी माप भरे तुका म्हणे धीक वाहाती मार्ग अंगाले मग हलोने दे मारा हाक देवा भय अट्टाहसे जव काळा ऐसे झाले नाही विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी कलावज्ञ जीवम धरारथ अवतारम कलाकांक तेजोदिमो हि वक्रतम खलानिशवादा बनोदाह्य दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 वृत्ती उधारा गोपाल देवा वृत्ती उधारा गोपाल देवा मुक्त पाणी भुवन पावनी
मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा गावचं ग्रामदैवत यांच्या चरण सेवेसाठी घेतलेले जे वागपुष्प आहे, महान संत सकल संत कंठभूषण सज्जनो, देहो निवासी ज्ञानेशप्रिय भगवान माझे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल सज्जनो, कोण तुकाराम महाराज याचा जर विचार करायचा म्हणला ना, कोण तुकाराम महाराज? उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, मेलेला जीत होतो त्याला हे राम म्हणतात, हृदयाचे जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, एक पत्नी व्रत राहतात त्यांना श्रीराम म्हणतात. आणि सज्जनो, देव ज्यांची पूजा करतात ना त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. रामाचा त्याग म्हणजेच तुकाराम महाराज, जनकाचा विदेहीपणा म्हणजेच तुकाराम महाराज. आणि म्हणून गोड असा 4 चरणाचा अभंग आज आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल अभंगाला स्पर्श करायचा, नेमावली म्हणून सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे, पण तरीही वक्त्याचं कर्तव्य मौजे रुईगव्हाण, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आणि या रुईगव्हाण ग्रामामध्ये अनेक आडनावाचे लोक आहेत, अनेक आडनावाचे. आणि त्यापैकी पवार परिवार आहे दादा. गुन्ह्या गोविंदानं राहणारा हा पवार परिवार. आणि या पवार परिवारातील आदर्श माता लीलाबाई भगवानराव पवार यांना जाऊन आज 1 वर्ष झाले. आणि त्या पश्चात वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. आणि ती सेवा मजपामराकडे आलेली आहे. मजपामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी दादांनो. आणि म्हणून या युक्तीप्रमाणे पवार परिवाराकडून आलेले हे निमंत्रण आणि तो वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. सचिन भाऊ देशमुख फोन केला, म्हणले महाराज रुईगव्हाणला कार्यक्रम आहे, चालेल. आणि त्यांनी दिलेलं निमंत्रण, पवार परिवाराने दिलेलं निमंत्रण, आणि आईंचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे. त्यांच्या पश्चात असणारा पवार परिवार श्रीमान भगवान बाबूराव पवार पती आहेत सुनीता दत्तात्रय दिवटे, मुलगी कैलासवासी सुनीता दत्तात्रय दिवटे, मुलगी संगीता संजय जामदार, मुलगी कैलासवासी संतोष भगवान पवार, मुलगा आहे सतीश भगवान पवार, मुलगा आहे सुनील जगन्नाथ पवार, पुतणेत बाळासाहेब जगन्नाथ पवार, पुतणेत दिलीप जगन्नाथ पवार, पुतणेत दादा. मोठा परिवार आहे. आणि सन्माननीय ॲडव्होकेट राहुलजी जामदार साहेब आणि अशोक भाऊ पवार सरपंच साहेब, वर्ष श्राद्ध दादांना व्हायचं. का बरं करायचं वर्ष श्राद्ध? का करायचं? सज्जनो, या सृष्टीरूपी रंगमंचावरती समयाचं चक्र चालू आहे. सुनील महाराज, सृष्टीरूपी रंगमंचावरती समयाचं चक्र चालू आहे. पण इथं फक्त 2च शब्दाचा खेळ चालू, 2च शब्दाचा. तुम्ही म्हणता 24 तास पुराणात आम्हाला महाराज तुम्ही 2च शब्द सांगता. रातची लाईट आहे, दिवसा लाईट आहे, धावपळ करतोय, तुम्ही म्हणता 2च शब्द आहे. 2च शब्द आहेत ना सुनील महाराज.
सुख आहे त्याला जोडून काय आहे? दुःख आहे. जय त्याला जोडून पराजय, स्तुती, निंदा आहे, मान, अपमान आणि जन्म आणि मृत्यू. दादा किती शब्द आहेत? दोनच शब्द आहेत, जन्म आणि मृत्यू. आणि त्या जन्म आणि मृत्यूच्या दोन्ही यात्रा माझ्या आईनं सफल केलेल्या आहेत. दादा गोड उदाहरण दिलंय माझ्या ज्ञानोबा. त्या 3.5 हाताच्या देहाला आपण आलोत ना, 2 यात्रा सांगितल्यात या देहाला सुद्धा. रुईगव्हाण गावामध्ये बी यात्रा आहे ना, आमच्या थेरोडी गावातही यात्रा आहे. सद्गुरू गोदड महाराजांची कर्जतची रथ यात्रा आहे. प्रत्येक गावाच्या यात्रा आहेत. अशा 3.5 हाताच्या देहाला सुद्धा 2 यात्रा दिलेल्या आहेत माझ्या ज्ञानोबा. देहाची गावा जन्म मृत्यूची सोहळिया ना मनो नये धनंजया जिया परी. जन्म आणि मृत्यूची यात्रा आईने दोन्ही सफल केल्यात. आपली एक यात्रा सफल झाली, एक यात्रा सफल करायची राहिली. आणि म्हणून या धर्म मंडपाकडे आपल्याला यायचे. ईश्वराच्या घरून येणं म्हणजे जन्म आहे. ईश्वराच्या घरून येणं म्हणजे जन्म आहे. आणि कर्माचा हिशोब देत देत ईश्वराच्या घरी जाणं म्हणजे मृत्यू. दादा जन्म आणि मृत्यू त्यालाही पुन्हा ज्ञानोबारायांनी माझ्या गोड उदाहरण दिलं. सुनील महाराज ना तरी उदो असतो पैसे अखंडित होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे आणि वार जगी. सूर्य रोज उगवतो, पश्चिमेला मावळतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी दिसतो. दादांना आपण तसं जन्म आणि मृत्यूच्या दोन्ही यात्रा आईंनी सफल केलेल्या. तुम्ही म्हणता पवार परिवारासाठी आजचा दुःखाचा दिवस. महाराज पवार परिवारासाठी दुःखाचा दिवस आहे, पण पवार परिवाराच्या दृष्टीने आज पर्व काळ आहे. दुःख आहे, लेकरांना दुःख आहे आई गेल्याच, पतीला दुःख आहे अर्धांगिनी गेल्याच आहे, पण पर्व काळ आहे. दादांनो पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ. माता पित्याचा अंतकाळ धर्माची ती वेळा ती पवित्र. आजची वेळ पवित्र आहे का? पवार परिवाराच्या वतीनं आज व्रत आहे पर्व काळ. सुनील महाराज त्याला जोडून पुन्हा व्रताची ववी सांगतो तुम्हाला मी. अथवा पितरांची व्रते वाहते जयाची चित्ते जीवित सरली आता याते पितृत्व वरी. आणि हे केलंच पाहिजे. मला अभंगाकडे यायचंय, मला आई सांगायचे, पण वर्ष श्राद्ध बी सांगावं लागेल ना. तुम्ही म्हणता कुणी सांगितलं महाराजाला? वर्ष श्राद्ध सुद्धा सांगितलं पाहिजे ना, कारण या कलियुगात लोक पुस्तकी ज्ञानानं मोठी झाली हो, पुस्तकी ज्ञानानं श्रीमंत झाली, पण कर्मकांड आणि धर्मकांड मानाय तयार झाले. का करायचं वर्ष श्राद्ध? का करायचा 10वा आणि का करायचा 13वा? हुशार आहेत लोक. आता उक्त द्यायचा कार्यक्रम आहे, काका 10वा आहे, उक्त तुम्हीच घ्यायचं. आता काका म्हणतात मी सगळं घेतो रे, सुपारी पूजा हळकुंड सगळं आणतोय, पानं आणीन हार आणीन, फोटो सुद्धा कुणाचा तरी मांडीन, पण कटिंग कुणाची करायची? हा कटिंग कुणाची करायचं? काकाचीच. सज्जन व केलंच पाहिजे. हुशार लोक आहेत ना. मला एक सांगा, तुम्ही किती सुधारणार आहेत गड्यांनो? तुम्ही किती सुधारणार आहेत? तुम्हाला पुन्हा जुन्या गोष्टी यावाच लागणार आहे. तुम्हाला पुन्हा जुन्या गोष्टी यावाच लागणार आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी मान्य करावाच लागणार आहे. 10वा 13वा वार्षिक मासिक श्राद्ध नाही जर केलं ना, तर हे गेलेले पितर आहेत ना आपल्याला शाप देतात. आहा काटात्याचे पवित्र
कार्यक्रम काकांकरवी आतमध्ये झालाय ना. पिंडदान, 3 प्रकारचे पिंडदान आहेत. जलप्रदान, तिल प्रदान आणि पिंड प्रदान आहेत. दिले ना पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. कारण या देहावर येतानाच 3 प्रकारची ऋण असतात आपल्यावर. देव ऋण, ऋषी ऋण आणि आई वडिलांचं ऋण. या 3 पिढ्यापर्यंत पितर म्हणायचं आणि पाठीमागच्या पिढ्यांना पूर्वज म्हणायचं. मग ते पूर्वज पितरांचे आपल्यावर शाप राहतात. जर समजा वार्षिक श्राद्ध नाही केलं, मासिक श्राद्ध नाही केलं, 6माही श्राद्ध नाही केलं, 3माही श्राद्ध नाही केलं, 9माही श्राद्ध नाही केलं. 96 प्रकारचे श्राद्ध आहेत. बोलो परवा मी थेरवडी गावात 96 प्रकारचे श्राद्ध आहेत. पण तेवढे आपल्याकडून घडत नाहीत ना. मग कमीत कमी वार्षिक श्राद्ध तरी. आणि मग आज केलं पवार परिवाराने वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. तुम्ही म्हणता मग महाराज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केलाय, मग पवार परिवाराला काय केलं तर पुण्य नाही. ध्यान देऊन ऐका, केलं तर पुण्य नाही, पण नाही केलं तर पाप आहे. बरोबर, केलं तर पुण्य नाही का, त्यांचं कर्तव्य. आईच्या ऋणातून मुक्त व्हायचंय, वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचंय, म्हणून हा कार्यक्रम करायचा आहे. आणि मग आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला, त्या आई स्वर्गातून आज पवार परिवाराला आशीर्वाद देणार आहेत. आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे कल्याण व्हावे कुळा कल्याण आपल्या लेकरांना, नातवांना, परतोंडांना आशीर्वाद भरभरून देणारी दादांनो, आशीर्वाद भर. आणि म्हणून घेतलेला जो अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा, समाजाकडे महाराजांनी दृष्टी अवलोकन केलं ना. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाकडे अवलोकन करतात. दादा रे, समाज आहे, प्रत्येकाला मृत्यू दिलेला आहे, प्रत्येकाला मृत्यू दिलाय. त्या मृत्यू लोकात ह्याचं नावच मृत्यू लोक. या ह्याचं नाव काय आहे? मृत्यू लोक. आणि मग जरी समोर माणूस मेला, समोर माणूस गेला, महाराज एवढं म्हणतात की ह्याचं अवलोकन करताना मृत्यूचा जो परिघात घालून दिलाय ना, मृत्यूचा जो परिघात घालून दिलाय, तरीही समाज तो परिघात बघत नाही आणि त्यापासून सावध होत नाही. एक पाहताचा हो एकच गहारे, हो हो एक पाहताचा हो एकच गहारे, हो हो एक पाहताचा एकच गहारे. एक बाबा हो एक
होतो या, पण माणूस त्यापासून सावध होत नाही दादांनो. मी बोलू का एक? या जगात सगळ्या गोष्टी तयार झाल्या डोळे महाराज. या जगात सगळ्या गोष्टी तयार झाल्या. शास्त्रज्ञ झाले, पंडित झाले, महानुभाव झाले, थोर थोर शोध लागले. माणसाची बुद्धी इतकी तल्लख झाली, नाही त्या गोष्टी तयार केल्या, पण मरणावर अजून औषधाची गोळी तयार झालेली नाही. का हाय कुठल्या मेडिकल मध्ये गोळी? मामा, मरणाकडे मेडिकल वाल्याकडे आपण जातो ना, त्यांच्या बी आता गोळ्या ओळखीच्या झाल्यात. गुडघ्यावाला दिसला की हे लगेच पाकिट, चमकीवाला दिसला की हे लगेच पाकिट. आणि मला बरं एखाद्या मेडिकल वाल्याला रुईगावांमध्ये जाऊन मला गोळी दिला कशाची, मरण यायची, ते म्हणून तुम्हाला येड लागलं का काय? अहो जे तयारच नाही तुम्ही मागताय कसं काय? अहो जी वस्तूच तयार नाही आणि ती वस्तू डोळे महाराज तयार होणार बी नाही का? आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. राजा जाणार आहे, फकीर जाणार आहे. पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए हकीम योगी 33 कोटी देवता मर गए, पड गए काल के फाशीदार. इथं कुणीच राहणार नाही. येताना ही मुलाने अवतार, येताना ही मुलाने अवतार, येताना ही मुलाने अवतार, येताना ही मुलाने येथ नाही ऊर आले अवतार, येरते पामर जीव किती उदंडचे झाले, जन्मोनिया मेले आणि होवनिया गेले रावरंक. सगळी जाणार आहे दादांनो, म्हणून ह्याला मृत्यू लोक म्हणायचे. तिथं वशिला चालत नाही. मला वाटतं वशिला पाहिजे होता थोडाफार. वशिला चिरीमिरी, आता प्रत्येक क्षेत्रात चिरीमिरी ना, मग मृत्यू पुढं वशिला पाहिजे होता. केली ना एक जणांनी मैत्री, सुनील महाराज मैत्री केली मृत्यू संग, काळा संग. आणि काळाला घरी एक दिवशी म्हणला, दादा दोस्ती ठरली गाडी आपल्या, पण दोस्ती आपत काय राहणार नाही का? त्या मृत्यू लोकाचा नियम आहे की तर येणारी प्रत्येक वस्तू नाश पावणारी, म्हणून तुझाही नाश एक दिवशी होणार आहे का? ह्याला मृत्यू लोक म्हणतात. ह्याला का म्हणला, तू मी दोस्त आहे ना, दोस्त आहे गाड्या म्हणला, पण मी तुला पावलो पावली जागा करीन, तुला पावलो पावली जागा करीन. तुझं वाचायचं तुझ्या हातात आहे मग, आणि तुझं कल्याण करून घ्यायचे तुझ्या हातात आहे. तो म्हणला चालेल, 100 वर्ष आहेत म्हणला. किती? 100 वर्ष. दोस्ती ठरली ना, मग रोज हॉटेलमध्ये जेवाय. दोस्ती ठरली, आता काय घरी कोण जेवतय काय? रोज दोस्ती ठरली. पण तो म्हणला, ऐक ना दादा, मी तुला 4 पत्र टाकेन. काय म्हणला तो? तुला 4 पत्र देईन, तिथून पुढं मी तुला घेऊन जाईन, मी तुला घेऊन जाईन. तो म्हणला 4 पत्र. ठरलं म्हणलं आपलं, तुझी पत्र केव्हा यायची म्हणला, आणि बघू म्हणला नंतर. सुनील महाराज आला ना पत्र त्याला,
40व्या वर्षीच गुडघं दुखायला लागलं. पहिलं पत्र आलं. पहिलं पत्र गुडघं दुखणं. आता आमचं बी दुखत आमचं का वय झालंय का, पण पत्र आलंय आपण ते गृहीत धरायचं, आपण तयारीला लागायची. पण आपण काय करतोय, नगरला मेडिकल मध्ये जातोय, रुईगावांना नाही, कर्जत नाही, डायरेक्ट नगर. गोळ्याच पाकिट असं दे की तरातराच दाऱ्यावर गेलो पाहिजे. पहिलं पत्र त्यांनी जिडकारलं म्हणजे आपण गोळ्या घेऊन गुडघं नीट केलं. वाघापूरला जा, श्रीरामपूरला जा. आमच्या गावात तर महिन्याला गाडी सुनील महाराज आपल्या येत ना, पण महिना 4 महिने चांगली चालतात. 2-3 महिना गोळ्या संपल्या की पुन्हा झालीच म्हणू का नाही, ते गोळ्या संपल्यात राव. ही पत्र आहे, पहिलं पत्र. पुन्हा पत्र आलं ना 55ला पत्र आलं. दुसरं काय, डोळं तपासायचं शिबिर. वाचायचं धुंदाक दिसतोय वा. 10च्या जाग्यावर मोज दिसतोय. 10च्या जाग्यावर मोज आहे ना. अरे तुझं मरणच आहे का बाबी. त्यांनी नगरच्या पुढे गेला पार इळत घाटात 2,500चा चष्मा आणला आणि पुन्हा चांगलं वाचायला लागला. पण वाचायला लागल्यावर तरी रामायण वाचावं, महाभारत वाचावं, काहीतरी चांगलं वाचावं. ते काही बी वाचायला लागलं. ते बी पत्र झिडकारलं त्याने. 65व्या वर्षी पुन्हा 3रं पत्र आलं. दिला ना राजीनामा एकाने. पळून चाललं गडी कुठं तरी. मग एखादा दात राहायचा शिल्लक. त्या गाड्याने पुन्हा इकडं बारामतीकडे शिरला. 32 दाताची कवळीच आणली नवीन कवळी. आता ती कवळी टाकलं तरी चांगलं खावा. वरण आहे, भात आहे, तूप आहे, साजूक आहे, पोळी काहीतरी. हे जागरानच गाठायला जागरण. तुम्ही कवळीच निसटून दिली, कवळीच निसटली. 3रं पत्र सुद्धा झिडकारलं गाडीने. 3रं पत्र झिडकारलं आणि 4थं पत्र टाकलं. 4थं पत्र आलं. कानपूर लाईन कट झाली. वय झालं 75-80च्या पुढं. आणि मग लेकी सुना बाळा दा नातू काय म्हणाल का, हा बाबा जेवला. हा पाहुण्याच्या गावानं आलं की आता. पण येवगडी पुन्हा इंदापुराकडे खाली सरला अकलूजकड. आणि ते कानपूरचं ते कानातलं मशीन घेऊन आला. कानातलं मशीन घेऊन आला आणि पुन्हा ऐकाय. पण चांगलं नाही ना ऐकलं. कथा नाही, रामायण नाही. मोबाईलवर दुसरेच गाणे रील बघायला लागला की. दादांनो, मृत्यू दोस्त जरी झाला ना, काळ दोस्त जरी झाला तरी काळापुढं कोणाचा वशिला चालत नाही. आणि म्हणून आपण रोज सावडण्याचा कार्यक्रम करतो ना. कुठंतरी पाहुण्यात आहे, गावात आहे, कुठं परगावात आहे, कोणाच्या 10व्याला जातो, समोर दृश्य बघतो ना आपण. हे रोज सावडण्याचा कार्यक्रम कुठतरी चालूच असतो बघण्याचा. आपण ते बघतो, ते अवलोकन करीत नाही दादा की कधीतरी माझाही सावडण्याचा कार्यक्रम होणार आहे. आयुष्य जात आहे पहा. जाणार आहे ना आयुष्य, पण तरीही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो दादा. अवलोकन करत नाही. मी बोललो ना मगाशी की माझाही सावडण्याचा कार्यक्रम होणार आहे, माझाही 10व्याचा कार्यक्रम होणार आहे, माझाही वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होणार आहे. आणि तुम्हा बसणाऱ्यांचा माझं म्हणलं की लयच हसत आहे तुम्ही. तुमचा, अरे तुमचा बी होणार आहे ना. माणसाने समोरच्याचा मृत्यू बघून सावध झालं पाहिजे. तर पुन्हा जोडून तुम्हाला मी दृष्टांत देतो. विठ्ठल समोरच्याचा मृत्यू बघून सावध झालं पाहिजे. पशु पक्षाला कळतंय सुनील महाराज, प्राण्याला कळतंय. वाघ आणि वाघाला 2 मित्र होते. आपल्याला बी 2 मित्र असतात. वाघाला 2 मित्र होते, गाढव
आणि कुहाला आणि सहज एके दिवशी वाघ शिकार करून आला शिकार आणि तोंडाला रक्त लागलेलं आणि समोरून गाढव येत होत. विचारलं गाढवाला, अरे गाढव दादा, अरे माझ्या तोंडाचा म्हणला वास येतोय का रे? माझ्या तोंडाचा वास येतोय का? गाढवाने दाग धरलं दाब म्हणला वास लय येतोय, वास येतोय, वास येतोय म्हणलं. वाघाने पंजा मारला असाच गाढव मारून टाकलं. त्याच्या पाठीमागूनच कोला येत होता 100 मीटर. त्याला मारला आणि वाघ पुढे गेला. कोले दादा, माझ्या तोंडाचा वास येतोय का? आता कोला हुशार प्राणी, कोला हुशार प्राणी, माणसात नवीन पक्ष प्राण्यात कोला हुशार, पक्षात कावळा नावी हुशार असते ते. म्हणजे मी बी नाभिकच आहे बरं का. मी जात काय लपवित नाही. मी आधी कुठे गेलो की पाहुणे विचारतो आमचं का जातीचा अभिमान बाळगलाच पाहिजे. आणि मग कोले दादा म्हणला, वाघ दादा, तुझ्या तोंडाचा वास येतोय का नाही मला आधी वचन दे म्हणला. मला मारणार तर नाही ना म्हणला, मारणार तर नाही ना म्हणला. का कोल्याच गाढवाला म्हणला तो मारलंय नाही म्हणलं की, आणि मी जरी म्हणलो ना नाही तरी तू मला मारणारच आहे. पण गाढवाचं मरण बघून म्हणतोय तुझ्या तोंडाचा वास येत नाही. पुढच्याच मरण बघितलं कोल्यानी, गाढवाचं ते गाढव हुसते, कोला हुशार झाला. आपण रोज जातोय मसन वाट्यातनं आणि तिथं गेलं ना, तिथं गेल्यावर विचार सागरच सुस्त सुनील महाराज, वृत्ती प्रभाकर. वाटत आपण लय उशिरा कीर्तन करायला लागलो. आपण लय उशिरा, लय बोलणं कसं असतं. काय जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे हो. माणसाच्या शरीराचं काहीच खरं नाही. आणि का धावपळ करायची? वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. मला वाटतं आपण हे दुसऱ्या दिवशी कीर्तनच करतात का काय कळतच नाही. आणि तिथून कवटी फुटली आणि सावडायचं सांगितलं मसन वाट्यात ना. घोरका गाड्या लाईट आली असेल पटकी, पोराला शाळेत आणाय जायचे, मंडळीला कांदा लावाय जायचे. विचार सागर गेला, वृत्ती प्रभाकर बी गेलं. ह्याला काय म्हणायचं? स्मशान वैराग्य किती. आणि मग घरी आल्यावर बाहेरून साक मारते, ओत बादलीत पाणी, ओत बादलीत पाणी. तिला माहिती असतं आंघोळ, ते मसन वाटत ना आल्या आंघोळ का करतात सुनील महाराज. तिला माहिती असते मसन वाटत गेलंय आणि विचार सांगून आले. तसं जर पुन्हा वागायला लागलं तर परपंच कोणी करायचा. मग ती आंघोळ कराय पाणी देते आणि टायवल दिली, बादलीवर ओतून घेतलं, विचार सागर सुटून गेला. आणि लगेच म्हणतो मग चला आमचे नाताला अंबर पटकेन मी गाडी सोडून येतो, तुला कांदा लावायचा तुला सोडून येतो. झाला पुन्हा परपंच. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता है ऐसे हम सब यही पुकार, माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम. मृत्यू माया, प्रापंचिक माया एकदा त्याच्याकडे गुंतले की आपण मृत्यूला विसरून जातो. पण मृत्यू हा जीवनभराचा सोबती आहे. मृत्यू हा एकटा नाही, तो जीवनभराचा सोबती आहे दादांनो. आणि मग महाराज म्हणतात की बाबा आपण सगळं पाहतोय, एकमेकाचं पाहतोय, पण ह्याच्यातनं सावध होण्यासाठी पुन्हा साधक म्हणले महाराज मग आम्ही करायचं काय? आम्ही तर मृत्यू बघतोय पण ह्यातनं सावध व्हायचं काय? अभंगाचं दुसरं मरहत देवा देवा
भया हसे भयाच्या अट्टहासाने माझ्या प्रभूला हाक मारा दादांनो, पण कतपर्यंत कोटपर्यंत जोपर्यंत काळ आपल्याकडे येत नाही तोपर्यंत. मारली का हाक कोणी तुम्ही म्हणता? तुम्ही म्हणता महाराज मारली का? आता आम्हाला सांगा ना. तुम्हाला एक सांग का, ज्याचं सरलंय ना मामा त्याला जावंच लागतं, आणि ज्याचं उरलंय ना त्याला अजिबात देव सका जरी जग अवघे कृपा करे. सरलंय त्याला जायचं, पण उरलंय त्याला राहावंच लागतं दादांनो. मग तुम्ही म्हणता कुणी हाक मारले का? मारले ना. काळ समोर होता, काळ समोर होता, हाक मारली दादा. कोणी? गजेंद्राने. गजेंद्र म्हणजे जीव आहे, नक्र म्हणजे काळ आहे, आणि जलाशय म्हणजे प्रपंच आहे दादा. रामायणातला विषय तीच परिस्थिती आहे आपली. गजेंद्र आपण आहेत, नक्र म्हणजे काळ आपल्या पाठीमागे राहिला आहे, आणि प्रपंच आपण जलाशयात सारखा प्रपंच करतो. या विसरून गेलो आपण काळाला, आणि मग जीव एके दिवशी सहज जलाशयात गेला. नकराने धरलं त्या गजेंद्राला. सगळ्याला हाक मारली हो, सगळ्याला. पोरांना हाक मारली सुरुवातीला, अरे पाय धरलाय पाय. पोर पळाली पळाली, पण सोडता सुटना ना. काळाच्या तावडीतला माणूस सुटन का? पोरं कटाळी म्हणले, चला म्हणले आता कांदा लागवडीचे दिवस आहेत म्हणले, कवर थांबता म्हणले, आता वय झाले पाय म्हणतात नाही. परिमळ गेली या ओस फुलं देती, आणि आयुष्या शेवटी देह तैसा. देह पाडणार आहे म्हणले, आता काय करायचे म्हणले बाबांना घरी नेऊन. तरी पिकलं पान. गेली ना पोरं निघून. पुन्हा धर्मपत्नीला हाक मारली, अग म्हणला 55 वर्ष परपंच केलाय आपण, काडी काडी जमून प्रपंच केलाय. अग हाक मारली, आली ते बी ना. धर्मपत्नी सहचारीने आली ना, प्रयत्न केला तिने सुद्धा, पण नास असफल झाला. पुन्हा ती सुद्धा म्हणली, हो ना तुमचं आता वय झालंय, नाताला शाळेत घेऊन जायचे, त्याचा भात घेऊन यायचंय, आणि नाही तेवढं केलं तर सुनबाई भाकर देणार नाही. ती सुद्धा सहचारीने सुद्धा निघून गेली. हो राहती निराळी रांडा पोरे सगळा, राहती निराळी रांडा पोरे सगळा, राहती निराळा पोरे सगळा, राहती निराळी रांडा पोरे माणसं असू द्या गाड्या, पण काळाच्या जवळ गेले आपल्या मदतीला कोणी येत नाही. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीची. जोवरी तुझा जवळी आहे धन, तोवरी पिशून म्हणते माझे माझे. खिशात जवळ 500 ना, तोपर्यंत समाज आपल्या जवळ पटाल. अवघे सुखाचे संगाती, अवघे सुखाचे अवघे सुखाचे अवघे सुखाचे कोणी कामा लय हलती, कोणी कामा लय हलती आहे. टाकून बोलती कोणीच कोमाचं नाही दादा. आणि मग सहज गजेंद्राला आठवण झाली. चालता चालता कीर्तन ऐकल्याने एक दिवशी असत
मग कीर्तनकाराने सांगितलं होतं ना, ज्याला कुणी नाही त्याला देव आहे, ज्याला कुणी नाही त्याला देव आहे. आणि मग त्या जलाशयातलंच कमलाचं फुल तोडलं दादा, तोडलं फुल दादा आणि फेकलं वरती. त्याला काय माहिती उप प्राण्याला त्या, पण फेकलं श्रद्धा आणि हाक मारली देवातन. कोटे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावियेला, हा वेळ का सकया लावियेला. फेकलेलं फूल वैकुंठात गेलं दादांनो, विष्णूने घेतलं. आणि हा कै लक्ष्मी, ती कै गजराज. हृदयाच्या अंतःकरणापासून जरा देवाला हाक मारली ना दादांनो, तुका म्हणे तुला आणि आजोबानी पोरांना बोललं नातवंडाला 5-25 ग मोठा कुटुंब, या टिकावर खोरा आणा. नातवंड पोरं म्हणली बाबा करायचं काय, इयर खांदायची इयर. मला काय इयर खांदून काय करायचं, पाणी लागल ह्या इरीच्या पाण्यानं घरी येजवायचं. तसा म्हातारपणातला परमार्थ आहे ना, इयर खांदायचा परमार्थ हे आपला परमार्थ एक असतो. कीर्तन प्रवचन ऐका गाड्या, पण फक्त तरुणपणात ऐका. म्हातारपणात नुसतं हेताला 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 अजिबात नाही करायचं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. तुम्हाला एक सांगतो, आणि मग आयुष्य आपलं शिल्लक आहे ना तोपर्यंत आहे. एकदा आयुष्य संपलं ना, रंक असू द्या राजा असू द्या गाड्या, रंक असू द्या. सुनील महाराज, हिरण्यकश्यपूला आयुष्य किती होतं? हिरण्यकश्यपूला आयुष्य 1 अरबोज 60 कोटी 30 लाख 28,970 दिवस. किती? आपली 100ची चिकटी कुठे घेऊन बसतात? 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 27,970 दिवस. लंकापती रावणाला 14 चौकड्या, पण तरीही त्याला जावं लागलं दादांनो, तरीही त्याला जावं लागलं. का? जोपर्यंत आपल्याकडे काळ येत नाही तोपर्यंत आपण हरिनाम घ्यायचं. पण काळ जर आला ना, आपलं अंग सुद्धा हलून देत नाही, आपलं अंग सुद्धा हलून देत नाही. विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई, अंग सुद्धा हलवायचं नाही, हात सुद्धा हलवायचा नाही. ज्या दिवशी तुम्हाला श्वास मोजून दिलेत ना दादांनो, शेवटचा श्वास तुमचा संपला, करोडो रुपये दिले तरी तुमची जिंदगी तुम्हाला परत भेटणार आहे दादा. करोडो रुपये दिले तरी तुमची जिंदगी भेटणार नाही दादा. 150 वर्ष जगायची इच्छा होती. सगळ्यांना माहिती आहे दादांनो, मला शेवटच्या चरणावर बोलायचंय. 150 वर्ष जगायची इच्छा होती. वॉशिंग्टन शहरातला पॉप गायक मायकल जॅक्सन. एसी रूम होत्या, एअर कंडिशन गाड्या होत्या, बंगला होता ना बंगला. डॉक्टरने निमा भरला होता मेडिकल आणि कुठं का औषध सलाईन अन्न चेकिंग करून यायचं. बाहेर प्रवासाला निघालं तर 10 डॉक्टरांची टीम होती संगती. 150 वर्ष सगळ्या सुविधा करून ठेवल्या. 150 वर्ष जगायचं म्हणला. पॉप गायक मायकल जॅक्सन प्रवासाला निघाला. एके दिवशी अचानक छातीत कळ आली. 10 डॉक्टरांची टीम आहे सांगती.
डॉक्टरांनी चेक केलं, 9 डॉक्टर एकमेकाकडे बघायचे. हुशार डॉक्टर होता ना 10वा, त्यांनी सांगितलं संपलंय, संपलेलं आहे. किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष. वयाच्या 59व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा लागला. म्हणून मृत्यू अनेक मार्गाने येणार आहे. मृत्यू कुठल्याही कारणाने येणार आहे. अभंगाचं शेवटचं चरण. प्रकारे येणारे, मृत्यू नाना प्रकारे येणारे. दादांनो, गेल्या ना आपल्या आई, वय परतवे असल, आजार पण नसल, पण वय परतवे. दादांनो, अशी माणसं परत नाहीत गड्या. ही शेवटची पिढी म्हणायचं आपल्याला. ही पिढी बघायची आपली शेवटची पिढी. म्हणून या पवार परिवारातील आज आईचं छत्र हरपलेलं आहे. दादांनो, पिताश्री भगवान मामा पवार आहेत. मी मगाशी बोललो की पवार परिवार मोठा आहे, मित्र परिवार आहे, स्वजन गणगोत आहे, सर इष्ट परिवार आहे. दादा सुनील महाराज, या भुवनात 14 लोक राहतात. या भुवनात 14 लोक राहतात. वरती 7 आहेत, खाली 7 आहेत. वरती 7 आहेत, खाली 7 आहेत, आणि त्यातच हे मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकात जग, मृत्यू म्हणजे एक जग आहे, मृत्यू लोक आहे. आणि त्यात भारत देश आहे, त्यात भारत देश आहे, त्यात पुन्हा आपला महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात बी अनेक जिल्हे आहेत, त्यात पुन्हा आपला अहिल्यानगर जिल्हा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बी अनेक गाव आहेत, त्यात आपलं रुई गव्हाण ग्राम. त्या रुई गव्हाण ग्रामामध्ये बी अनेक घर आहेत, त्यात पवार परिवार. रुई गव्हाण ग्रामामध्ये पवार परिवार, आणि त्या पवार परिवारातही अनेक लोक आहेत. मग अनेक लोक आहेत म्हणजे सगळ्यांची नावं सारखीच का आता पवार परिवारात? कुणाचं सतीश भाऊ आहे, कुणाचं संतोष भाऊ आहे, कुणाचं सुनील भाऊ आहे. नावं वेगळी, घरात सुद्धा असो, प्रत्येकाची वेगवेगळी नाव आहेत. दादांनो, त्याला सोडून पण आम्हाला बराय नाव दिली. ययाची नामे अनाने अनारसे वर्तने वेशही सिनाने अवघयांची. ययाची नामे अनाने अनारसे वर्तने वेशही सिनाने अवघयांची. मग नावं वेगळी, पोशाख वेगळा आहे ना.
राहणीमान वेगळं आहे, कुणी सर्व्हिसला आहे, कुणी शेती करते, बरोबर नाही. आता ही टाळकरी मंडळी उभा आहे, कोणाची पांढरी कपडे, कोणाची पॅन्ट आहे, कोणाचा पिवळा शर्ट आहे, वेगवेगळं आहे सगळं ना. पण तरीही दादांनो परत त्या माझ्या ज्ञानोबरायांनी 2 वर्ग पाडले, 2 वर्ग पाडले, स्वार्थी आणि परार्थी. स्वार्थी आपला स्वार्थ साधला, दोस्ती संपली. आता ती चालू आहे ना, आता तेच चालू आहे की स्वार्थासाठीच मैत्री. निस्वार्थ प्रेम कोण करतंय? निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे फक्त माझी आई दादा. स्वार्थी सुटला, परार्थी व्यक्ती आहे दादांनो, आणि त्या परार्थी व्यक्ती म्हणजे माझी आई दादांनो, माझी आई. आणि ती आई आज अनंताच्या प्रवासाला गेलेली. उडाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या. अरे घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापास. अरे आई माझी आज स्वर्गात आहे ना दादांनो, पण तरीही तिचं चित्त आज 2 लेकरांवर आहे, 2 मुलींवर आहे दादांनो. का तर आईचे आपल्यावर 5 उपकार आहेत, 5 उपकार आहेत दादा. किती उपकार आहेत? अनंत उपकार आहेत, पण कमीत कमी 5 तरी मानार दादांनो, 5 तरी माना. प्रथमतः या पृथ्वी लोकावर, पृथ्वी रूपी रंगमंचावरती यायचंय ना, तर पहिलं पाऊल ठेवायला जागा जर कोणी दिली असेल तर त्या माझ्या आईनं दिली, त्या माझ्या आईनं दिली दादा. गर्भात प्रथमतः जागा माझ्या आईने दिली. उपकार नाही का? पहिला उपकार आईचा आहे दादा. दुसरा उपकार प्राणदान दिलं, प्राणदान दिलं दादांनो. चला ना दवाखान्यात, चला बरं हॉस्पिटलमध्ये, आणि एखादा डिलिव्हरीची आपली माता असेल ना, तर ते समोरचं दृश्य आपण बघतोच ना. आपल्या घरात डिलिव्हऱ्या झाल्यात ना, ते दृश्य बघतो. आता पहिल्या डिलेवऱ्या घरी, आताच्या डिलेवऱ्या दवाखान्यात आहेत, आणि मग दवाखान्यात आपण बघतोच ना. मग गेलं की डॉक्टर लोकांनी म्हणायचं फॉर्म, सुनील महाराज फॉर्म आहे, करा इथं सही, कोण पती कोण मुलगा आहे, सही करायची, आणि विचारतात लगेच. एक तर आई जगल, नाही तर मुलगा जगल, म्हणजे बाळ जगल. सही करायची, तोच कागद आतमध्ये डॉक्टर साहेब घेऊन जातात. ऑपरेशन थिएटर मध्ये टेबलवर आपली आई असते दादा. 9 महिने 9 दिवस भरलेले असतात, आणि डॉक्टर साहेब त्या आईला हे सांगतात, आई ऑपरेशन आहे, सिझेरिंग करावं लागेल, तुमच्या जीवाला भीती, तुम्हाला तुमचा जीव प्यारा आहे का तुमचं बाळ प्यार आहे? बाहेर प्रश्न विचारलेला असतो, तुम्हाला तुमची पत्नी पाहिजे का बाळ पाहिजे? तर आपण म्हणतो बाबा पत्नी पाहिजे, किंवा आपली कोणी असेल तर आई पाहिजे. पण आतमध्ये डॉक्टर गेल्यानंतर तीच आईला प्रश्न केल्यानंतर ती आई वेदनेने व्याकुळ झालेली असते दादांनो. ती आई हात जोडून डॉक्टर साहेबांना म्हणते, दादा साहेब सिझेरियन करा ना, 72 माझा जीव गेला तरी चालेल ना, पण माझ्या गर्भातला माझा राजा वाचला पाहिजे, माझ्या गर्भातला माझा राजा वाचला पाहिजे. गाड्या हे कोण म्हणतं? गाड्या कोण म्हणतं? आई. आई त्या आईला जपायला ना, आईला सांभाळायला काय नडतंय बरं? आता काय नडतंय गाड्या दादांनो, मला सांगा ना. अरे ज्या वेळेस आपल्या मुखात दात नसतात ना, चुरून चुरून आपल्याला घास घालते, चुरून चुरून घास घालते ना. चिवूचा घास आहे, काऊचा घास आहे. मला तुम्ही सांगा, म्हातारपणी त्या आईला आणि बापाला किती भाकर लागेल बरं? किती भाकर लागेल? सकाळी एक, संध्याकाळी एक, ग्लासभर दूध लई झालं. म्हातारीने दूध मागितलं ना, पोरांनी खाल्लं म्हणायचं, पाहुणे आलते म्हणायचं. नकार तसं करू. एक संख्या, एक संख्या उपकार आहेत रे दादा. गर्भात जागा दिली,
प्राणदान दिलंय, रक्तदान दिलंय, आबरूदान दिलंय आणि हस्तेदान दिलं दादा ते आईनं. मग त्या आईची आपण कुणी रस अशी होलपट करू नका, त्या आईची कुणी रस अशी होलपट करू नका, किंवा बाबांची तर नकारे करू. दोघांनी मिळून 50-55 वर्षाचा प्रपंच सांभाळलेला असतो गड्या दादा. कशासाठी करतात ते? आईंनी काय नेलं माझ्या संग? दिलं ना सगळं पवार परिवाराला, दिलं ना. फक्त एक संघ नेलं ते दान तिने, फक्त एक संघ नेलं. आहे वपनाने धाडी स्वर्ग लोका, ये तुल्याने सुका प्राप्त होसी. फक्त माझं कुंकू नेलं दादांनो, फक्त आईने माझ्या कुंकू नेलं दादा. कपाळ तिचं आहे पण कुंकू पतीच्या नावचं आहे, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र पतीच्या नावचं आहे दादांनो. हात तिचे सौभाग्याच्या बांगड्या पतीच्या नावचे दादा. कंबर तिचे पण कमरेला कंबरपट्टा पतीच्या नावचा आहे. पाय तिचे दादांनो. या 3 गोष्टी जर सोडल्या ना तर आपल्याकडं निस्वार्थ बघणारी एकही जात नाही, एकही जात नाही दादा. म्हणून माझी आई आज अनंताच्या प्रवासाला गेलेली माझी आई दादा. आता परत येईल का? येईल का परत? पवार परिवाराने किती पैसे दिले आता आपली आई माघारी येणार आहे? आई गेली गड्या दादांना. माझी सतीश भाऊ मुलींना कळकळीची विनंती गड्या. मी अधिकारवाणीनं नाही बोलत गड्या, मी अधिकारवाणीनं नाही गड्या बोलत, पण सुनांना, मुलींना, मुलांना हात जोडून विनंती करतो गड्या. या नारदाच्या गादीवरून पांडुरंगा समान असणारे आपल्या बापाची सेवा करा गड्या. पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही, तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. मोठ्याने तरी वाजवा गड्या, मग ते काय होते माझा आता अपमान. नाही तर वाजू तरी नका. मला कळणार मी चुकतोय का तुम्ही खरं आहे ते. चुकतंय का माझं? काय अजिबात नाही गाड्या. हो का बाप आहे, बापा आणि दादा. मी बोललो परवा दिवशी सुनील महाराज होते, शहाजी महाराज आहेत, कंपनी तेरोडीत माझं 10-12 कीर्तन होतं आणि आईचंच वर्ष श्राद्ध होतं दादा. पवार परिवार तिथंही होते, इथंही पवार परिवार आहे दादा. मी बोललो मी त्या दिवशी की पंढरपूरला आपण ते जातो ना, पंढरपूरला. पंढरपूर कशाचं प्रतीक आहे? कशाचं आहे? पंढरी. बोला गेला का? आता मी तासभर बोललोय, तुम्ही काहीतरी बोला की. हा, पंढरपूर हे आई बापाच्या सेवेचं प्रतीक आहे दादा. तिथं आपण जायचं ना, मग पंढरपूर येताना आपण काय घेऊन यायचं? बांगड्या. बांगड्या. कार्तिकेला गेलं की बायांची रांगच बांगडेवाल्या पैसे. गाड्याने म्हणायचं घ्या गाड्या, लय थंड रागाच घ्या. आता नाही, तुम्ही जा गाड्या, तासभर जा, मंदिरात जावा, चोकोबारायांचं दर्शन करा, नामदेवरायांचं दर्शन करा, कानोपात्रेचं दर्शन करा, पांडुरंगाजवळ जा. आणि तुम्ही ज्या भावनेनं पांडुरंगाच्या नतमस्तक होतात ना, तिथून घरी आल्यावर तेवढ्याच भावनेनं आई आणि बापाच्या पायावर मस्तक वागड्या. अरे जगाचा काय आदर करतो? अरे जगाचा काय आदर करतो स्वार्थासाठी दादा? अरे तुझी मस्तक जिथं टेकव तिथं तुझ्या मस्तकाला विश्रांती भेटत दादा. मग कुठं टेकवायचं ते मस्तक? आई आणि बाबाच्या चरणावर दादा. लाज वाटते पोरांना आज आई आणि बापाच्या पाया पडायची. सांगणं सोपं आहे. सुनील महाराज आमचे कीर्तन करायत, दोघही आम्ही बोलतो प्रत्येक कीर्तनात. सांगणं सोपं आहे. लोक म्हणतात महाराज तुम्ही लय सांगताय पण फरक का पडाना. बरोबर ना सुनील महाराज? बोलतो आम्ही कुठलाही सल्ला, कुठलाही उपदेश देताना तो आपल्या वाणीतून न देता आपल्या आचरणातून द्यायचा असतो. द्यायचा आहे ना सल्ला, उपदेश द्यायचा आहे, पण तो आधी आपण आचरायचा आणि मग समाजाला द्यायचा गाड्या. म्हणून आई वडिलाची सेवा करा गाड्या.
सकळ तीर्थाची हादुरे जी का माता पितरे तया सेवेसे कीर शरीरे लोन कीजे लोन कीजे. मी बोललो ना मगाशी की पंढरपूरला देव आलाच त्याच्यासाठी. गोकुळी होणी देव पंढरपुरा पातला त्वरित पावला वेणोनादी. पितृभजनाचा झालाशी अधिकारी आणि केली बापा हेरी भूवैकुंठाची. अरे आईच्या आणि बापाच्या सेवेच्या बळावर वैकुंठाला वाट केली माझ्या पुंडलिकरायानं, वैकुंठाला वाट केली. कोणीतरी पुंडलिक बना नाही आता, कुणीतरी पुंडलिक बना. आम्ही आहेत पण आमच्यापासून कुणीतरी एखादा बना ना. म्हणून दादांना अनंताच्या प्रवासाला गेलेली माझी आई परत येणे नाही दादांना, परत येणार नाही. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी. विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई होती माझी ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली वाहता थर थरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया, मोक्षपदी देवराया. अनंताच्या प्रवासाला माझी गेलेली आई दादांनो परत येणार नाही. म्हणून प्रत्येकाचा मृत्यू पाहताना आपण सावध व्हा. मृत्यू पाहताना देवाला हाक मारा. पण कोपर्यंत जोपर्यंत मरणाचे गाठोडे काळ आपल्या आल्याजवळ अंगही हालून देत नाही दादांनो. म्हणून झालेलं हे छोटंसं पुष्प आईंच्या चरणावर, तुम्हा सर्व श्रोतेजनांच्या चरणावर गुणीजन असे वारकरी बांधव की ज्यांच्या हाताला धरून आम्ही या धर्म मंडपात आलोय ना. तुमच्या हाताला धरून आम्ही या धर्म मंडपात आलोय आणि या जागे उभा राहायचं महत् भाग्य ना, महत् भाग्य पोकळे महाराज आहेत. त्यांच्या हाताला धरून आम्ही बसणार आणि त्यांनीच आम्हाला हाताला धरून या नारदाच्या गादीवर उभा केलं. महाराज सेवा करा बरं तुम्ही. आणि पहिलं कीर्तन मी थेरवडीत आमच्या हनुमंतरायाच्या मंदिरात केलं दादा. दुसरं वर्ष यात तश. म्हणून कधी जर थेरवडीला आलात ना, पाहुणे मंडळी आहेत थेरवडीचे, रोईगाव आणि या साईडला बोसा साईडला पाहुणे आहेत. पण कधी कर्जत राशीनला जर आलात तर आमच्या गावाला एक दिवस भेट द्या. जागृत असणार असं मारुतरायाचं देवस्थान आहे दादा. श्रद्धेनं मंदिरात जा तुम्ही. तुमची काय मागणी असेल ती आमच्या मारुतरायाला सांगा. श्रद्धेचं महत्व मी सांगतो म्हणून नाही, मला त्याची अनुभूती आली. त्यांनी दिलेला तो प्रसाद वाटण्याचं काम फक्त करतोय दादा. कधी या सुनील महाराजांना फोन करा, मला फोन करा. आमच्या घरी चहा पिऊ, मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जातात. म्हणून त्यांनी दिलेला तो प्रसाद तुम्हा सर्व श्रोतेजनांचं, माता भगिनींचं झालेलं दर्शन, आईंच्या चरणावर ही सेवा. ज्यांनी गोड आवाज आहे ना, गोड आवाज दिला बुवा, घेतलेच ना. साऊंड सिस्टीम वाले दादा आहेत, छान आवाज दिला. मी बोलतो गड्या, तुमचे 25 साऊंड असतील ना यंदा, 50. पुढच्या वर्षी साऊंडला तुमच्या 101च्या पुढे साऊंड जावा. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. गुणीजन असे विनेकरी मामा आहेत माझे, जगद्गुरु तुकाराम महाराजाप्रमाणे. आणि ज्यांच्यामुळे मी तुम्हाला आता परत दिसणार आहे, नाद ब्रह्म चॅनल संचालक सोमनाथजी भगत मामा, संवादिनी वादक इथलेच ना, इथलेच आहेत मामा. आणि
महाराष्ट्र भूषण म्हणलं तरी काय हरकत नाही. आमच्याच गावचे सुपुत्र आहेत, गुरुस्थानी असणारे शहाजी महाराज गदाचे. पकावच वादक सहित झाला गुप्त पुढी सहित झाला गुप्त वार वेळ झाला बापा वार वेळ झाला बापा वार वेळ झाला बापा वार वेळ झाला बापा वैकुंठाची रंग बोलावीत वैकुंठाची रंग बोलावीत वैकुंठाची रंग बोलावीत पंढरी करायला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आपल्या दोन निघून गेलेल्या स्वर्गीय सौभाग्यवती लीलाताई निघून गेलेले 1 वर्ष झालं. खऱ्या अर्थानं माणूस किती दिवस जगला याहीपेक्षा तो कसा जगला हे खूप महत्वाचं असून तुका म्हणे मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. सातत्याने सेवा करत असताना पवार कुटुंबियांनी त्यांच्या मुली असतील, मुलं असतील, नातवंड असतील, एक प्रामाणिकपणाने सेवा केलेली असावी. पण आले देवाजीच्या मनात येते काही कोणाचे चालेना चाले हे शरीर कोणाचे सत्य. ईश्वराच्या सत्यशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही आणि निव्वळ कीर्तन श्रवण करून चालणार नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपलं अंग हरिरूप खऱ्या अर्थानं भगवान महाराजांनी केलेलं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी संकल्प पाहिजेत आणि त्या नेयानं खरं पाहिलं तर कीर्तन झाल्यानंतर बोलणं अधिकचं बोलणं उचित ठरत नाही. पण आमचे शिवाजी महाराज संदीप महाराजांनी विनंती केली, महाराज 2 मिनिटं बोला. पण जीवन जगत असताना मायेचा ओलावा जरी गेला असेल, महाराजांनी सांगितलं एक सौभाग्याचं लेणं घेऊन माझ्या माता गेलेल्या आहेत आणि त्यांची आठवण आपल्याला जर कायम ठेवायची असेल, माणूस मेलं म्हणजे गेला असं आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थानं प्रवास गेल्यानंतर सुरू होतो. आणि ताईंची आठवण आपल्याला सातत्याने जर आपल्याला ठेवायची असेल तर ह्या संबंधित लोकांनी ह्या परिसरामध्ये एक वृक्ष लावणं काळाची गरज आहे. कारण कुटुंबातील 3 व्यक्ती गेलेली आहेत, त्यांची कन्याही गेलेली, मुलगाही गेलेला आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ जर इथे 3 झाडे लावली, आमचे संदीप महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, त्यांच्या स्मरणार्थ सर्व संबंधित लोकांनी आपण एक पर्यावरणाचं काम करत असल्यामुळे आता काय करणे गरजेचं आहे की आपल्याला जीवन जगत असताना माझी भाषा नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वृक्षे वल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे वृक्ष आपले सोयरेत. आणि त्यांची जर आठवण आपल्याला कायम ठेवायची असेल तर आपल्याला इथे पवित्र जागेमध्ये 3 पवित्र वृक्ष लावली तर निश्चित त्यांच्या आत्म्याला शांती भेटणार आहे. नवे तर तुम्हाला ते आशीर्वाद देणार आहे. नवे तर तुम्हाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देण्याचं काम हे आपलं झाड करतं. आणि त्याने आपण येथे वृक्षारोपण करणार आहोत. आमचे संदीप महाराज येथे उपस्थित आहेत, तेही बोलतील. आणि जीवन जगत असताना माणसाने असावं कसं, माझ्या ज्ञानोबराने 13व्या अध्यायात वर्णन केलंय माणसाने असावं कसं. जैसे साच आणि मवाळ मिथुले जैसे रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतावानी मधुरवाने असणारे आपले श्री क्षेत्र रोहिगवन गाव आहे, पवित्र गाव आहे. आणि असंच आपली सेवा सातत्याने घडावी अशी कुळधरांची अस्मिता जगदंबा माता सर्वांच्या वतीनं प्रार्थना. रामकृष्ण हरी. यानंतर आमचे संदीप महाराज बोलतील. रामकृष्ण हरी. एकदा कीर्तन झाल्यानंतर परत बोलणं म्हणजे दुसरं कीर्तन आहे. परंतु जी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं गेली आहे तिची आठवण व्हावी आणि तिच्या उपकाराची जाणीव व्हावी, या माध्यमातून आपलं मन या ठिकाणी व्यक्त केलं. आमची कणखर व्यक्ती वकील साहेब, परंतु ज्याच्याकडे जे असतं ते लोक देतात. ताईंकडे माया होती, त्या माणसाला सुद्धा हुंदका आला. तुम्हाला याच्यावर अनुभव घ्या. पहा, निसर्ग सांगतं, शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं, जसा एखाद्या कुटुंबातील व्यक्ती जसा असतो ना तसे कुटुंबातील सगळ्यांचे चेहरे आपोआप होतात नंतर, भले ते भिन्न चेहऱ्याचे असो. तशी ती आळी
ती सुरवंट डंक मारून ध्यान करायला होतं आणि त्याचं रूपांतर फुलपाखरात होतं ना. ह्या ताईंकडं माया खूप, अतिशय मायळू असं हे व्यक्तिमत्व. आमच्या आप्पा सुद्धा ह्यांच्या आयुष्यात ह्यांनी कधी क्रोध केला असेल असं आम्हाला कधी जाणवलंच नाही. आम्ही जवळ राहणारे, आमचे शेजारी, नातं गोतं अतिशय क्लिष्ट आहे महाराज. एका नात्याने सतीशदाजी लागतात, आमची बहीण दिली. एका नात्याने मावस भाऊ लागतात, आमची मावशी पण लागते, आमच्या चुलत्या आणि ताई सख्या बहिणी. आणि तसं पाहिलं तर आमचं जुनं ऋणानुबंध आहे त्या पवार परिवाराबद्दल. आणि अतिशय सोज्वळ, निष्कलंक, निष्कपट असं जे काय आयुष्य असेल त्यांनी आपल्या या ठिकाणी व्यतीत केलं. आणि अशी लोक देवाला आवडतात. जायचं वय नव्हतं, शरीर वयाने जरी वाटत असलं तरी व्यवस्थित शरीर होतं, पण काळाची उडी पडेवा जेव्हा म्हणतात ना, आणि अशीच लोक लवकर जातात. हे अशी माणसं दुर्मिळ आहेत महाराज. ही नऊवारी साडी घालणारी, अतिशय सोजवळ, कधी आयुष्यात कोणावर भांडली नाहीत, अशी माणसं पाहिल्यानंतर वाटतं तुकाराम महाराजांचं ते वाक्य नक्कीच आहे, मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. जर त्या काळची लोक असतील, तुकाराम महाराजांच्या काळखंडाची लोक असतील तर ते अशीच असतात. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतोय. गुरुजींना विनंती करतो. त्या कीर्तनाच्या सेवेचा आपण या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. त्यांच्या आजच्या या सेवेला साथ देणारे सर्व भजनी वृंद, अतिशय उच्च दर्जाचं असं मृदुंग ज्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आस्वाद घेण्याची संधी दिली, ते आजच्या या कीर्तनरूपी सेवेतील मृदुंगाचार्य आणि आपण सर्वांनी सामावून घेतलेले आमच्या गावचे पेटी मास्तर, या सर्वांचं मी या ठिकाणी सर्व पवार परिवार, मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या वतीनं प्रथमतः आभार व्यक्त करतो. ताईंच्या जाण्यानं पवार कुटुंबीयच नव्हे तर सर्व नातेवाईकांच्या मनाला अतिशय अतिवाश स्वरूपाचं दुःख वर्षभरापूर्वी झालं. गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये या परिवाराला या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्व नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट या दुःखामध्ये सहभागी झाला, त्या परिवाराचं सांत्वन केलं. खरं तर या पवार कुटुंबियामध्ये 1999ला आमच्या चित्राक्कांच्या विवाहाच्या निमित्तानं या जुन्याच परिवाराचे ऋणानुबंध अधिक दृढ झाले. आणि त्यावेळेस मी 9वीच्या वर्गामध्ये शिकत होतो. ताई जरी नात्याने माझ्या बहिणीच्या सासूबाई असल्या तरी आमचं बालपण हे ताईंच्या मायेच्या छत्रछायेमध्ये गेलं. त्यामुळे ताईंच्या जाण्यानं आपल्या कुटुंबातील आजीच्या जाण्याचं जे दुःख आम्हा सर्वांना झालं ते खूप मोठ्या स्वरूपाचं होतं. ताईंनाही त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे एक चिरंजीव, त्यांच्या पश्चात 10 दिवसामध्ये त्यांच्या एका कन्येचं जाणं, पवार परिवारावरती आलेलं हे सर्व दुःखाचं सावट, याच्यातून बाहेर पडणं किती म्हटलं तरी दुःख हे सांसारिक आयुष्यामधलं एकमेकाचं वाटून घेता येत नाही. परंतु तरी सुद्धा आपण सर्वजण खंबीरपणे पाठीशी उभी आहात आणि भगवंतानं या परिवाराला त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव असतील, त्यांच्या कन्या असतील, त्यांचे पुतणे असतील, खूप मोठा परिवार या ठिकाणं त्यांच्या मागे आहे. त्या सर्वांना यातून बाहेर पडण्यासाठी महाराजांनी आत्ता सांगितल्या पद्धतीनं खरोखरच जीवनाचं महत्त्व हे माणसाला त्याच्या हयातीत आणि तरुणपणात समजलं पाहिजे. वृद्धापकाळात भगवंताची हाक ऐकू आल्यानंतर माणसाला परमार्थ कळणं किंवा जीवनाची क्षणभंगुरता कळणं हे काहीही उपयोगाचं नसतं. माणसं आहेत तोपर्यंत ती आपली आहेत. ताईंच्या जाण्याचं काय किंवा अगदीच काही आठवड्यांपूर्वी आमच्या सुंदराजींचंही या ठिकाणी देहावसन झालं. ही सगळी जुनी माणसं आपली ॲसेट आहेत, आपलं खूप मोठी ताकद आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जी सेवा या ठिकाणी सादर केलीच आणि सर्वांना ज्या पद्धतीचं प्रबोधन केलं, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे प्रबोधन अतिशय मार्गदर्शक अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे ताईंच्या जाण्याची उणीव कशानंच भरून येणारी नसली तरी या जुन्या माणसांनी दिलेले संस्कार, जुन्या माणसांनी दिलेले विचार हे येणाऱ्या कालखंडामध्ये ती आपली शिदोरी असणार आहे. आपण परिवाराचं आणि समाजाचं काहीतरी ऋण, काहीतरी देणं लागतो, ही भावना या श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रज्वलित व्हावी म्हणून हा सगळा या ठिकाणी नामप्रपंच उभा केलेला असतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेला आहात.
त्या निमित्तानं पवार परिवाराच्याही वतीनं मी आपणा सर्वांचे या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. लीलाबाई भगवानराव पवार तथा माझ्या वहिनी आणि आपल्या सर्वांच्या ताई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलेले सर्व आपतेष्ट सगळे सोयरे नातेवाईक, आमचा सतीशरावचा मित्र परिवार, ज्यांच्या गोडवाणीमधून आपण कीर्तनाचा आस्वाद घेतला, असे भगवान महाराज पंडित, आमच्या भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील महाराज पोकळे, त्यांच्याबरोबर आलेले सर्वच गुणीजन, वारकरी, आमचे ॲडव्होकेट सुनील महाराज, ॲडव्होकेट गायकवाड साहेब, या ठिकाणी माझ्या 20-25 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी प्रथम आमच्या वकील साहेबांना भावनिक झालेलं पाहिलं. 25 वर्षापासून त्यांचे मी शेकडो वेळा त्यांना बोललेलं पाहिलंय, परंतु त्यांना जे आमच्या वहिनींकडून माया मिळाली होती, जे प्रेम मिळालं होतं, त्याची परतफेड ते कशातच करू शकत नव्हते. आणि म्हणूनच अशी माणसंसुद्धा, इतकी कणखर माणसं, इतकी वज्राहून कठीण असणारी माणसंसुद्धा आमच्या या ताईंच्या श्रद्धांजलीच्या वेळेस अगदी मऊ झालेली आहेत, लोण्यासारखी एकदम शीतल झालेली आहेत. आज ताईंच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर जवळजवळ 25 ते 30 वर्षे आमचे सुनील दादा असतील, दिलीपराव असतील, बाळासाहेब असतील, संतोषराव असतील, सतीशराव असतील, दोघी भगिनी असतील, फार मोठं कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम आमच्या या ताईंनी केलं. आजच्या काळामध्ये सोपी गोष्ट नाहीये. लग्न झाल्यानंतर लगेच कुटुंब आवरावरीची कामं होतात, परंतु किती हालापेष्टा झाल्या, किती यातना सहन कराव्या लागल्या, तरी ह्या जुन्या माणसांना या यातना सहन केलेल्या आहेत. एक सामाजिक जीवन जगत असताना, गावगाड्यामध्ये लक्ष देत असताना मी सहज कुठं जर काय अघटित घटना घडली तर त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचो आणि त्या सहजासहजी त्या पेलवून न्यायचो. परंतु 20-25 दिवसापूर्वी जेव्हा माझी आई या येळदाखातून निघून गेली, त्यावेळेस मला समजलं की अरे, आई गेल्यानंतर दुःख काय असतं, आईच्या जाण्यानंतर यातना काय असतात, हे त्यावेळेस मला समजलं की जे आपण लोकांना सहज बरे बाजूला तिकडे गे, आंघोळीला काढा, असं जे सहज आम्ही म्हणत होतो ते वाक्य आमच्या तोंडातून येत नव्हतं. आणि म्हणजे आई ही जी जुनी माणसं आपल्यात येते, फार मोठा प्रेमाचा ठेवा आपल्यासाठी ठेवून गेलेले आहेत. आणि म्हणून महाराजांनी जे कळकळीने सांगितलं की दादांनो, आईवडिलांना काहीच लागत नाही, जे मागतील ते देण्याचा आपण त्यांना प्रयत्न केला पाहिजे. आणि हीच त्यांच्या उपकाराची आपल्यासाठी ही ठेव होणार आहे. म्हणून आज ताईंना आपल्या सर्वांच्या वतीनं, मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व आपतेष्टांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये, अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. कैलासवासी लीलावती भगवानराव पवार या ठिकाणी आमच्या पवार परिवारातनं या ठिकाणी निघून गेल्या. त्यांच्या जाण्यामुळं आमच्या पवार परिवार या ठिकाणी डबल दुःख या ठिकाणी नंतर झालं. ते दुःख कोणाला सांगता येत नाही किंवा सहन करता येत नाही. एवढं मोठं या ठिकाणी दुःख आमच्या परिवारावरती या ठिकाणी झालं. त्या परिवार इतका दुःखात या ठिकाणी आज आहे, ते शब्दात त्याचं रूपांतर करता येत नाही. मित्रांनो, आम्ही 7वी-8वीला असताना या ताईनं या ठिकाणी आम्हाला, मी कधी त्या परिवाराच्या घरामध्ये या ठिकाणी सगळ्यात जास्त वाढणारा व्यक्ती आहे. आणि त्या ठिकाणी ताईच्या जवळ गेलं की ताई न सांगताच अगदी जेवणाचं ताट आमच्यासाठी असायचं. सतीशाने आम्ही नुसतं बसलो की आम्हाला न सांगता जेवण यायचं. या ठिकाणी इतका वेळ माझा या कुटुंबाबरोबर गेलेला आहे. मला या कुटुंबाची सगळी
एकदम लहानपणापासूनच माहिती आहे. हे कुटुंब, ताईसारखी व्यक्ती पुन्हा या ठिकाणी या गावामध्ये जन्माला येणे नाही. ताई इतकी सोज्वळ आणि इतकी प्रेमळ होती, हे शब्दात या ठिकाणी रूपांतर करू शकत नाही. पण मित्रांनो, आई गेल्यानंतर माझी पण आई गेली. दुःख हे आताच गुरुजींनी सांगितलं, दुःख किती असतं आई गेल्यानंतर. ते दुःख आई गेल्यानंतरच कळतं. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत काही कळत नाही. या ठिकाणी मी माझ्या पवार परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ताईंना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून आमचं दुःख या ठिकाणी दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि सगळ्यांनी या ठिकाणी जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.